सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यातील सर्व जुगार अड्डे बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र कामगार सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर असलेले जुगार अड्डे ताबडतोब बंद करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे असल्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र कामगार सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी पुढे म्हणले आहे, सांगली जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जुगार अड्डे चालू आहेत. यामध्ये ऑनलाईन कसिनो, क्लब, आकडा यामध्ये लहान मुले घरातील कुटुंब प्रमुख बळी पडत आहेत. यामध्ये शेतकरी आणि त्यांची मुले एका दिवसात 2-2 लाख रुपये या कसिनोत उधळत आहेत, जुगारावर उधळत आहेत. त्यामुळे समाजाची अवस्था पूर्णपणे बिघडत असून प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. काही जण इतके जुगाराच्या आहारी गेले आहेत की घरातील पैसे चोरून दरोडे टाकून या कसिनो उधळत आहेत. यामध्ये मात्र जुगार चालक मात्र गबरगंड होऊन गुंडागर्दीत फिरत आहेत. या जुगार अड्ड्यावर कोणी कारवाई करा असा आवाज उठवणाऱ्यावर धमकावणे, गुंड घालून मारणे असे प्रकार केले जात आहेत. यात प्रशासन हे समोर चालू असताना सुद्धा कोणतीही कारवाई करत नाही. हाच मोठा प्रश्न आहे. तरी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्वच बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर आणि चालकावर कडक कारवाई होऊन ते पूर्णपणे सांगली जिल्ह्यातून हातभार करावेत व बंद करावेत ही विनंती. अन्यथा रस्त्यावर उतरून ही लढाई अत्यंत प्रामाणिकपणे लढू, तरी आपण कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती. तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी.